आता मला तुमच्याकडून कळलंय, पण हा व्यवहार पूर्णपणे रद्द होईपर्यंत माझा लढा चालू राहील. धर्मादायुक्तांनी जे निर्णय दिला आहे तोच निर्णय पहिला त्यांनी या सगळ्या टेंडर प्रक्रिया दिला होता आणि ह्याच्यामध्ये संशयास्पद वातावरण होतं. हा जो व्यवहार झाला गतिमान व्यवहार, ह्याच्यामध्ये धर्मादायुक्तांना कितपत पावर आहे, आजचा जो त्यांनी जो निर्णय दिला आहे, त्यांना रजिस्टर खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार आहेत का, हा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि हे पब्लिक ट्रस्ट असल्यामुळं ह्याचे सगळे कागदपत्र हे सरकारी कागद झालेले आहेत आणि हे सरकारी कागदामध्ये अजूनही कुणी कोर्टात जाऊ शकतं. आपली लोकशाही कायद्याने राज्य चालतं आणि ह्याच्यामध्ये जर कुणी आक्षेप घेतला तरी अजूनही याच्यामध्ये काय फाटे फुटू शकतात. म्हणून जो पण व्यवहार पूर्ण होत नाही तो पण आमची लढाई चालू राहणार आहे. पण आता नेमकं काय कुठला व्यवहार रद्द व्हावा म्हणते? आता ह्याच्यामध्ये परत आलं की 21 कोटी कोणी परत भरायचे रजिस्टरला, ते परत डॉक्युमेंट, म्हणजे परत हा थोडी शंका ह्याच्यामध्ये आहे. जो पण हा व्यवहार पूर्णपणे होत नाही तोपर्यंत माझं मन समाधान नाही आणि माझं मन समाधान नाही, पुणेकरांचं मन समाधान नाही. हे ज्या धर्मादायुक्तांनी ऑर्डर केली तीच चुकीची केली आणि नंतर केली ही मग बरोबर कशी, हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. हा व्यवहार तपासून घेतला पाहिजे आणि रजिस्टर खरेदी खत रद्द करायचे धर्मादायुक्ताला पावरच नाहीत. याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जे 230 कोटी रुपयांचा जो व्यवहार झालेला आहे, जे कॅन्सलेशन ऑफ डीड आहे ते 2 आठवड्यात करावं म्हणून. नाही ना, मी तेच म्हटलं की अजूनही पूर्णपणे होत नाही तो पण समाधान होत नाही माझं आणि समाधान होणार नाही तर ह्याच्यामध्ये कुणी उद्या उच्च न्यायालयात गेलं आणि जर त्याला काय प्रॉब्लेम आला तर तोही विषय, पण ती लढाई आमची थांबणार. आमची लढाई मागणी काय? मामा या ट्रस्टनी मागे एक जागा विकली, सुरुवातीची बिल्डिंग पण उभी आहे. मग उद्या पुढे जाऊन असं कायदेशीर लढाईत अडकून पुन्हा खंडा करके खाऊ होऊ शकते याच्यात. हा, म्हणून मी तेच म्हणतो की जोपर्यंत पूर्णपणे व्यवहार दोन भाग होत नाहीत तोपर्यंत व्यवहाराला मी समाधानी नाही आहे. आणि हे बिल्डरच नाही आहे, ह्यांनी अजून पिंपरी चिंचवडला मोठा घोटाळा केला आहे. त्याच लोकांनी ती चकोर गांधी दिली, तोही आपल्या पुढे येणार आहे भविष्यात. आणि त्यांनी गव्हर्नमेंटने दिलेल्या जागेत विक्री बी केलेली आहे. तो विषय नंतर बोलू आपण. आता मूळ मागणी काय? मूळ मागणी की अजूनही या व्यवहारात जरी धर्मादायुक्तांनी ऑर्डर केली असेल तर रजिस्टर खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार ह्या कोर्टाला आहेत का? कारण रजिस्टर खरेदी खत रद्द करायची ऑर्डर धर्मादायुक्ताला नाहीत. मग ह्याच्यामध्ये कोण जर उद्या उच्च न्यायालयात गेलं तर मग त्याचे फाटे फुटू शकतात. म्हणून माझं मन समाधान नाही. धर्मादायुक्तांनी केलेली चूक आहे ही आणि ही चूक परत त्यांनी दुरुस्त करायची. असं होत नाही या देशात. या देशात कायद्याचं राज्य चालतं. आता जे झाले त्याचं श्रेय तरी कोणाला आहे की नाही? नाही, ह्याचं श्रेय सगळं जैन समाज आहे, जैन युवक आहे, राजू शेट्टी, पुण्यातील सगळे जे ह्याच्यामध्ये जे काम करत होते हे सगळं त्यांचं आहे आणि आपण पुणेकर आहे. आपला काय सांग मोळा नजील विचारणार की नाही यांना? अजूनही सगळं पूर्णपणे मला मन समाधान झालं नाही. ज्या दिवशी हा मूळ पूर्णपणे होईल आणि ह्याच्यामध्ये गोखले आणि बडेकर हा विषय राहिलात, त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टचं ऑडिट केलं पाहिजे आणि ऑडिटमध्ये सगळ्यांना पुरावे मला तुम्हाला द्यायचे कोण ह्याच्यामध्ये डिफॉल्टर आहे आणि या बँकेचे पैसे कुठनं आले, 230 कोटी, हा सगळं राहिलाच विषय. पुढचा टप्पा झाला. नाही, माझं मन मोठंच आहे त्यामुळे आता मी नाव घ्यायचं कमी केलं. पुढचा टप्पा झाला चौकशीचा, पण ते कढई वगैरे ठेवली होती तुम्ही. हा, मग ठेवली ना, अजून कुठं पूर्ण झाला? पूर्ण होऊ द्या ना. ज्या दिवशी पूर्णपणे दोन भाग होत नाही, इकडं बिल्डर आणि इकडं समाज, तो पण माझं मन समाधान नाही. ज्या दिवशी समाधान तर तुमच्यावरच मी काम करेन आणि काय मी दिलेला शब्द पूर्ण शब्द पाळला असं ते म्हणतायत. आता व्यवहार रद्द झालाय काय कायदेशीररित्या, मग आता तरी काय हरकत नाही. पण बडेकर आणि गोखल्यांचा विषय राहिला ना, आता त्यांना पुरावे पाहिजेत, पुरावे द्यायचेत ना मला. मग ह्यांचे आता पण झालेले प्रोजेक्ट ह्याची ऑडिट केलं पाहिजे. आता तरी मुरली मोहोळ यांच्या विरोधातले ट्विट थांबणार की नाही? नाही, मी तुम्हाला सांगतो की मी 2-4 दिवस थांबलो होतो. मी परत आमच्या शिंदे साहेबांशी बोलणार आहे. मला पूर्णपणे हा धर्मादायुक्तांनी दिलेली ऑर्डर आणि त्यांनी जो ऑर्डर केली याची मला कायदेशीर बाजू तपासावं लागेल आणि कायदेशीर बाजूमध्ये माझं मन म्हणजे मी बोलतो आता लोकशाही आहे, मला तो अधिकार आहे. पण ह्या धर्मादायुक्तांना ही ऑर्डर रद्द करायचे अधिकारच नाहीत. कॅन्सलेशन ऑफ डीड साठी हा, मग तोच आहे. आणि रद्द व्हायला वेळ लागणार. मग त्याच्यामध्ये मला जर एखादं कोर्टात गेलं ह्या विषयावर आणि तो विषय परत न्यायालयीन प्रविष्ट झाला तर मग ह्याला जबाबदार कोण आहे? म्हणून धर्मादायुक्तावरच जर उद्या ॲलिगेशन केलं कोणी की हा धर्मादायुक्त चुकीचा वागला आणि त्याची ऑर्डरलाच कोणी चॅलेंज केलं
तर मग काय करणार? पण आता ते म्हणतायत की मी नाही, माझी लढाई- order revoke केली त्यामुळे सगळे व्यवहार आपोआप रद्द झाले. तर अजिबात नाही. त्यांच्याच भूमिकेला किंवा त्यांच्याच अधिकाराला कोणी जर चॅलेंज केलं तर हा परत विषय थांबू शकतो, ही भीती वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.